पुण्यातील दारूभट्टी प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। 22 जणांच्या कुटुंबियांना मदत करणार का? सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, मात्र अजूनही मदत दिली नाही असा दावा विरोधकांनी केला। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली। यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याची माहिती देताना 13 अधिकारी निलंबित झाल्याचं म्हटलेलं आहे। तर या प्रकरणात सीआयडी मार्फत तपास सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। खालचे अधिकारी दोन्ही विभागातले पिंपरी चिंचवडचा तर पोलीस स्टेशनच्या जवळ हातभट्टीचे अड्डे चालतात सभापती महोदय, आणि हडपसरचं जिथं आहे तिथं स्वतः पीआयला सगळं माहिती, अड्डे कुठे चालतात, बाजूला चालतात। आम्ही त्या स्लम मध्ये जाऊन आलो, त्याच्याच बाजूला लोक दारू पितात, ते फुग्यामध्ये काहीतरी मेन कापडाच्या पिशव्या असतात त्याच्यात आणतात त्या दारू, त्याला आता फुगे म्हणतात, मला तिथे गेल्यावर कळालं। त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पोलिसांचा सगळ्यात महत्त्वाचं एक्साईजच्या लोकांना सुद्धा हे अड्डे सभापती महोदय माहिती आहे की पोलीस विभागाचे आपण जे अधिकारी आपण निलंबित केले आहेत त्याच्यामध्ये की एक आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, दुसरे आहे ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, तिसरे आहेत ते पोलीस उपनिरीक्षक आहेत। अशा देखील अधिकाऱ्यांना आपण याच्यावर निलंबित केलेलं आहे। एक्साईजमध्ये देखील आपण संदीप मोरे म्हणून निरीक्षक आहेत, त्यानंतर दुय्यम निरीक्षक आहेत, दुय्यम निरीक्षक जवळपास 5 आहेत। तर अशा पद्धतीने आपण पीआय आणि एपीआय आणि अशा स्तराच्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण निलंबनाची कारवाई आपण केलेली आहे।